वेलकम टू मनीषाज क्रिएशन। इथे आपण आज झटपट भेंडी मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, मध्ये चीर मारून तिचे 3 कट करून घेतलेले आहे भेंडीचे। तर अशा प्रकारे आपण सर्व भेंडी आता कापून घेऊया। मी 250 ग्राम भेंडी घेतलेली आहे। 2 कांदे इथे बारीक चॉप करून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो आहेत, त्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचाचा आल्याची पेस्ट करून घेऊया। भेंडीला आता आपण मीठ, चाट मसाला आणि मिरची पावडर लावून ती प्रॉपर मिक्स करून घेऊया आणि 2 चमचे तेलामध्ये ती फ्राय करून घेऊया। छान फ्राय झाली की ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता 3 चमचे घी ॲड करून त्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि एक झाकण ठेवून कांदा सॉफ्ट होईपर्यंत जरा 2 मिनिटं झाकण ठेवायचे। तर कांदा आपला चांगला परतून ब्राऊन झालेला आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून बेसन ॲड करायचं आहे। बेसन चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जी टोमॅटोची प्युरी केली होती आपण ती ॲड करायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे। त्यानंतर आता आपण त्याला छान बघा मसाला छान परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला ॲड करायचा आहे। बिर्याणी गरम मसाला ॲड केलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 कप पाणी ॲड करायचं आहे। पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून पुन्हा झाकण ठेवायचे 2 ते 3 मिनिटं। मसाल्याला चांगली उकळी आलेली आहे। आता फ्राय केलेली भेंडी आपण त्यात ॲड करायची आहे। पुन्हा झाकण ठेवूया। भेंडी रेडी झालेली आहे। त्यावर आपण चाट मसाला आणि कोथिंबीर टाकून अशा प्रकारे आपली भेंडी मसाला रेसिपी रेडी झालेली आहे। तर आपण टेस्ट करून बघूया। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।